तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते गाडीवरून. पूर्ण ब्लॉग गाडीवर फिरून काढलाय. तर आम्ही सगळं पोरं मिळून चाललोय संभाजी महाराजांच्या वाड्याला भेट द्यायला संगमेश्वर मध्ये. या करलला तर डायरेक्ट कॉलेज मधून उचललंय आणि लावलं डायरेक्ट त्याला कामाला. म्हणलो आज सुट्टी नाही. तुषारला पण शाळेच्या बाहेर उतरून येतोय त्याला डायरेक्ट. महाराजांचं नाव घेऊन नार फोडून डायरेक्ट निघालो. ह्या बघा गाड्या रेडी. तर निघालो डायरेक्ट येऊन बघतो तर काय तर साहेबाची गाडी बंद पडलेली. गाड्याला किक्का मारून चालू गेले. साहेब निघाले 80 मध्ये. गाड्या काय नॉन स्टॉप सोडल्या डायरेक्ट सुसार. पुढे जाऊन वाटत मग नाश्त्याला थांबलो. मी गेली स्टिंग मारून 70 स्पीड मध्ये गेलो. स्टिंग मारून डायरेक्ट भावा सांगत मोगॅम्बो आला. मोगॅम्बो खुश हुआ. पर्यंत पूर्ण वाट्यामध्ये महाराजांच्या नावाने पूर्ण घोषणा देत गेलो. हार गेला थांबलो होतो तेवढ्यात आरटीओने येऊन फाईन मारलाय. 7,500चा फाईन मारलाय. फाईनचा काय मेसेज आला नव्हता. तोपर्यंत बोललो कलिंगडे खाऊन घेऊया. कलिंगडे घेतले मग दिला मग दणका. बकरों की बलि दी जाती है वैसे रप्पा काटूंगा एक. भाऊचा विषय सोडा तो काय ऐकत नाही. पूर्ण हायवे होता म्हणून काय कधी पोहोचलो समजलं नाही. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीवर माळा अर्पण करून शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता. चला मैं जहां ले चला मुझे रस्ता. बूंदों पे नहीं गहरे समंदर. हा समोर जो घर दिसतोय हा आहे सरदेसाई वाडा म्हणजे कसबा. इथे संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं. इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर म्हणजे नावळी बंदरावर महाराजांची गिरफ्तारी झाली. अर्थात ती पितुरीने झाली. या वाड्यामध्ये संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. कैद करण्यात आलं होतं. पिण्या कुठलं सिमेंट माती कसा बांधलेले मंदिर. थोड्याच अंतरावर पुढे तळाव होतं. तिकडे गेलो पोहायला. पोहून झाल्यावर 5 पांडवाचं मंदिर होतं. तिकडे गेलो मग मंदिर बघायला. पुढच्या मंदिरापर्यंत जायचं होतं पण रस्ता कोणाला माहित नव्हता म्हणून रिक्षावाल्याला विचारलं. हे तर मंदिर कुठं आहे? रामेश्वर. गुगल मॅप चालत नाही. रिक्षावाल्याचं मॅप चालतं. मॅप काढून दिला बघा. पूर्ण मॅपच काढून दिलाय. तर इकडे गुगल मॅप चालत नाही. रिक्षावाल्याचा मॅप चालतोय. त्याने सांगितलं रस्त्याप्रमाणे गेलो आम्ही. पोहोचलो मंदिरावर. इकडे 5 मिनिटाची विश्रांती घेतली. निघालो डायरेक्ट घरी जायला. 80च्या स्पीड मध्ये निघालोच होतो तेवढ्याच साहेबाची गाडी परत बंद पडली. लागलेली अवदसा 7:30. दादाची KTM चालू झाल्यावर खुशी बघायला लागली. इतनी खुशी. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं म्हणून आलो शांती ढाब्याला. आणि घेतली मग चिकन अंडी. दिला मग दणका. याला चिकन अंडी जरा जास्त झाली होती. भावांनो आपला पहिलाच ब्लॉग आहे.
लाईक करा, फॉलो करा आणि काय चुकलं असेल तर जरा माफ करा.